संधी आणि कोर्सेस विषयी आज आपण जाणून घेणार आहोत। याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत पेजचे चेअरमन आणि डीसीएड कोर्सचे चीफ ॲडवायझर प्रोफेसर सुभाष पवार आणि प्रगती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि डीसीएड कोर्सचे चीफ डिझायनर किरण राणे। तुम्हीही तुमचे प्रश्न त्यांना विचारू शकता। त्यासाठी संपर्क करा 022-248-2783 या आमच्या क्रमांकावर। सुभाष पवार आणि किरण राणे यांचं स्वागत करून कार्यक्रमाला सुरुवात करूया। नमस्कार सर। नमस्कार सर, तुमच्या आला तुमचं स्वागत। आज आपण विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर, सध्या कॉम्प्युटरचे युग आहे, बऱ्याच जी मुलं आहेत, बरेच विद्यार्थी आहेत ते कॉम्प्युटरकडे जास्त वळताना दिसत आहेत। मात्र अगदी निश्चितच हे कोणाच्या लक्षात आलं नव्हतं की जेवढी विद्यार्थ्यांचा कल तिथे चुकतोय तेवढेच जे दर्जेदार शिक्षक आहेत तेही म्हणजे तितकेच गरजेचे आहेत आज। सर, तुमच्या कशी काय ही संकल्पना पुढे आली, कसं काय या प्रकारे कोर्स सुरू करावा अशी गरज का वाटली? संगणकाच्या क्षेत्रामध्ये मी गेली जवळजवळ 35 वर्ष काम करतो आहे आणि त्याच्यात जास्तीत जास्त माझा काळ जो आहे तो प्रशिक्षणामध्येच गेलेला आहे। तर माझी नात शमिता ही एकदा शाळेतून आली होती आणि तिच्या बहिणीबरोबर भांडत बसली होती की मला कॉम्प्युटर पाहिजे। मी तिला विचारलं, तुला कशा करता पाहिजे कॉम्प्युटर? ती पहिलीची छोटीशी पोरगी, तर ती म्हटली की मला माझं प्रोजेक्ट करायचं आहे। म्हटलं, तुला कॉम्प्युटर शिकवत आहे कोण? तर ती मला म्हटली की माझ्या मॅडमच शिकवत आहेत। त्याच्यावरून मला थोडीशी क्युरियोसिटी निर्माण झाली की शाळेमध्ये, प्रत्येक शाळेमध्ये जवळजवळ कॉम्प्युटर आता लागलेले आहेत, पण ते शिकवतं कोण? तर त्याचं मूळ म्हणजे मला असं सांगण्यात आलं की कॉम्प्युटर हा शाळेमधली एखादी शिक्षिका किंवा शिक्षक हा शिकवतो। त्याला कुठल्याही प्रकारचं शिक्षण असेल नसेल माहीत नाही, त्याने एखादा छोटा मोठा कोर्स केला असेल नसेल याची काही कल्पना नाही, पण त्याच्याकडे ती कॉम्प्युटर शिक्षणाची जबाबदारी दिली जाते आणि त्याला जमेल त्या पद्धतीने किंवा तिला जमेल त्या पद्धतीने तो कॉम्प्युटर शिकवतो। त्याच्यातून ही कल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि त्याचबरोबर माझा संपर्क जो आहे हा प्रगती फाउंडेशन सारख्या अनेक संस्थांच्या बरोबर होता। पण यांची जी धडपड होती की चांगल्या पद्धतीचं प्रशिक्षण गेलं पाहिजे लोकांच्या पर्यंत, त्यामुळे आम्ही दोघांनी बसून त्याच्यावरती विचार केला आणि त्याच्यातून ही संकल्पना पुढे आली। निश्चित राणे सर, तुमची संगणक साक्षरता मोहीमही राबवली जाते प्रगती फाउंडेशन तर्फे। आता या कोर्सचा जेव्हा तुम्ही विचार केला तेव्हा खरं तर बघायला गेलं बऱ्याच प्रकारचे कम्प्युटर कोर्सेस आहेत। ज्यावेळी विद्यार्थी हा विचार करतात की कम्प्युटरमधला काहीतरी कम्प्युटर कोर्स करायचा आहे, बऱ्याच वेळेला ते गोंधळलेले दिसतात। मग ज्यावेळी एक उत्तम प्रशिक्षक तयार करण्याच्या दृष्टीने जेव्हा तुम्ही कोर्स डिझाईन करत होता, तुम्ही स्वतः डिझायनर आहात, चीफ डिझायनर आहात, तर कशा प्रकारे तुम्ही कुठल्या गोष्टींचा विचार केला, कुठल्या गोष्टींची काळजी केली आणि कशा प्रकारे याची आखणी केली? हा कोर्स डिझाईन करत असताना माझं असं लक्षात आलं की सध्या विद्यार्थ्यांना जी ट्रेनिंग दिली जाते आहे ती पुरेशी नाही आहे आणि याचबरोबर शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात, शाळेचे शिक्षक अभ्यासक्रम शिकवले जातो, तर त्या शिक्षकांनाही पूरक होईल व्हिज्युअल इफेक्ट्स, ऑडिओ इफेक्ट्स याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देता येईल की जेणेकरून प्रशिक्षित कॉम्प्युटर शिक्षक जर का शाळेत असेल तर सध्याच्या शिक्षकांबरोबर IT टीचर हे दोघं एकत्र येऊन तो अभ्यासक्रम उत्तमरित्या शिकवू शकतील आणि विद्यार्थ्यांना अगदी शालेय जीवनापासून त्यांना संगणकाची आवड निर्माण होईल आणि हीच गोष्ट नेमकी आम्ही लक्षात घेतली आणि ग्राउंड लेवलपासून शिक्षण देणं गरजेचं आहे। त्यावेळी आमच्या लक्षात आलं की जेणेकरून 10वी-12वी झाल्यानंतर कॉम्प्युटर सायन्स म्हणा किंवा IT म्हणा या क्षेत्रांमध्ये जातेवेळी विद्यार्थी परिपक्व झाला असला पाहिजे, हा उद्देश आमच्या समोर होता आणि त्या दृष्टीने मी सरांशी चर्चा केली आणि मग याला एक रूप द्यावं की जेणेकरून याला एक डिप्लोमाचं स्वरूप प्राप्त होईल, असं आमच्या दोघांमध्ये एकमत झालं आणि या कोर्सची निर्मिती झाली। निश्चित या कोर्स विषयी आणखी जाणून घ्यायचं तुमच्या दोघांकडनं। मात्र आपल्याबरोबर प्रेक्षक आहेत, विजय आहेत धुळ्याहून, त्यांचा प्रश्न जाणून घेऊया। नमस्कार विजय, तुमचा प्रश्न विचारा। हा, नमस्कार मॅडम। मॅडम, मला सरांना एक प्रश्न विचारायचा आहे की सध्या बाजारामध्ये DCED सोबत आणखीन काही बॅचलर कोर्स देखील सुरू झाले आणि ते बॅचलर कोर्सेस 10वी क्वालिफिकेशन आणि 12वी क्वालिफिकेशनचे आहेत, तर तो कोर्स आहे आपला कोर्स, याच्यात काय फरक आहे हे मला सरांना विचारायचं आहे। मला वाटतं की हे अशा पद्धतीने जे काही कोर्सेस आता आलेले आहेत त्यांना कुठल्या प्रकारची ऑथेंटिसिटी आहे की नाही याचा प्रथम प्रेक्षकांनी शोध घ्यावा आणि त्याच्यानंतर त्या कोर्स करता प्रवेश घेण्याचा प्रयत्न करावा। माझ्या माहितीप्रमाणे 12वी नंतर कुठलाही बॅचलरचा कोर्स जो आहे तो इमिजिएटली असा शॉर्ट टर्मचा होऊ शकत नाही, त्याच्याकरता काहीतरी फिक्स्ड असा एक कार्यक्रम असतो, फिक्स्ड